गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धुनी चित्ती. भूत लोका दर्शन येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन देती येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. कीर्ती वर्ण महिमान जेथे अवतरले परब्रह्मा ते नगरी वैकुंठ धाम. प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले जे होते स्वामी सेवक. त्यांत सुंदर वैमुख्य स्वामी सेवा सगळीक. तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उतक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वे कर्मे या लागून ब्रह्मा संबंध पडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत आले ते राजत्वरित. एका नूतन खांचेत निजले छाती टाकोनी. सेवकरी शंकररावांची विमंती लिलाव करून येशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनूर दर्गेसी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यांत घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मा संबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपुंची. प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मा संबंधित सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा केला निर्धार. त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशे एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आती. सर्वानुमते तेथींची मठ बांधिला सुने गच्ची. कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परसुत भाविक भक्त. 9मोध्याय गौरहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.